मुक्ताज क्रिएशन आरी वर्क डिझाईन आयडिया 3. नमस्कार, मुक्ताज क्रिएशन चॅनलवरील आरी वर्क डिझाईन आयडिया 3 मध्ये आपले खूप खूप स्वागत. आपण या चॅनलवरील हँड एम्ब्रॉयडरीचा डिझाईन आयडियाज तसेच हँड एम्ब्रॉयडरीचे क्लासेस सुद्धा पाहिले असतील. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया आरी वर्कची ही डिझाईन आयडिया. बघा, हा 423 नंबरची, बघा ही 423 नंबरची जर आहे. हिला कसं बसे सुद्धा म्हणतात. आणि हा रेशमी थ्रेड यामध्ये यूज करणार आहे. तर ही सिक्वेन्स आहे, ही अँटिक सिक्वेन्स आहे आणि ही कटर थ्रेड कट करण्यासाठी लागणार आहे. तर पहा, ही एक तार नीडल घेतलेली आहे. अशी मी तसेच याचे थ्रेडचे वर्क करण्यासाठी 5 नंबरची नीडल यूज करणार आहोत. ती मी नंतर तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आपण आता या वर्कला सुरुवात करूया. आपण या वर्कला सुरुवात करत आहोत. बघा, त्यासाठी ही जर घेतलेली आहे. ही 423 नंबरची जर आहे. मला ही जर भेटलेली आहे, A1 ही जर घेतलेली आहे मी. तर तुम्ही 423 नंबरची कुठलीही जर वापरू शकता. ही थोडीशी जाड आहे, तर लाईन्ससाठी किंवा आउटलाईनसाठी ही जर वापरणार आहे मी. आउटलाईन करणार आहे. तर बघा, तुम्हाला माहीतच आहे आरी वर्कमध्ये आपण जो थ्रेड वापरतो तो थ्रेड या हे डिझाईन असलेल्या फॅब्रिक रिंगला लावलेलं असतं. या फॅब्रिकच्या या खालच्या साईडला आपण हा थ्रेड पकडत असतो. तर हा थ्रेड मी आता या खालच्या साईडला पकडणार आहे. आधी थ्रेडच्या टोकाला गाठ मारणार आहे. हा थ्रेड जसाचा तसा आपण म्हणजे रील्स सोबतच हा थ्रेड राहणार आहे आणि त्याच्या या टोकाला गाठ घेणार आहे. गाठ मारायची आहे. तर या प्रकारे ही गाठ, आणि गाठ न मारता सुद्धा आपण आरी वर्कला सुरुवात करू शकतो. ती कशी करायची तो प्रकार तुम्हाला शिकायचा असेल तर तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला त्यावर एक व्हिडिओ बनवेल. तर पहा, या प्रकारे ही गाठ घेतलेली आहे. अशा प्रकारे हा थ्रेड घेतलेला आहे आणि तो थ्रेड तर ह्या फॅब्रिकच्या खाली धरणार आहे. म्हणजे एक तार नीडल घेतलेली आहे. आणि आता सुरुवात करूया. आरी वर्कचे हे चेन स्टिच आहे जो आता मी यावर करणार आहे. ही लाईन चेन स्टिचने करणार आहे. पहा, अशा प्रकारे ही चेन स्टिच आपली या लाईनवर करून झालेली आहे. इथे आपला गाठ मारण्याचा जो व्हिडिओ आहे तो स्किप झालेला आहे. दुसरीकडे मी दाखवते गाठ कशी घ्यायची असते. तर पहा, आता ही जी आहे हे शेप्स आहेत यावर सुद्धा आपण चेन स्टिच घेणार आहोत. तर चेन स्टिच कसा घ्यायचा ते पाहूया. पहा, इथे हा थ्रेड आपला इथे आहे आरी वर्क. आपण इथे हा जरीचा थ्रेड आहे, इथे गाठ घेतलेली होती. एकतर तुम्ही इथून हा थ्रेड कट करू शकता किंवा त्याला इथे पुढे असं ओढून नेऊन खालून इथपर्यंत नेऊन सुद्धा इथून तुम्ही स्टार्ट करू शकता. तर ह्या डिझाईनला इथून स्टार्ट करणार आहे. तर इथूनच का स्टार्ट करायचं, तर तुम्ही हा पूर्ण हा शेप होईपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर पहा, इथून मी स्टार्ट करत आहे. चेन स्टिच घ्यायला सुरुवात केलेली आहे. इथून चेन स्टिच घेऊन बघा, इथे पॉइंट आहे. तर ह्या पॉइंटवर ही छोटीशी स्टिच घेतलेला आहे, चेन स्टिच. आणि आता इकडे हा थ्रेड वळवून घेतलेला आहे. इथे आपल्याला या डायरेक्शनला चेन स्टिच घ्यायचं आहे. तर इथे सुद्धा पॉइंट आहे. तर इथे छोटी स्टिच घेतलेला आहे आणि इकडे आता नीडलची डायरेक्शन चेंज झालेली आहे. जिथे स्टार्ट केलं होतं तिथेच आपण आता हे शेवटचा स्टिच घेतलेला आहे. आणि पहा, आता हा वरचा जो शेप आहे पानाचा त्यासाठी स्टिचेस घेत आहे. पण इथे पॉइंट आहे तर इथे एक छोटा स्टिच घेतला आणि नीडलची डायरेक्शन चेंज केलेली आहे. तर पहा, यावरून तुमच्या लक्षात आलं असेल हा जो शेप केलेला आहे इथे आपल्याला कुठेही नीडल चा थ्रेड दुसरीकडे न्यावा लागला नाही किंवा थ्रेड तोडून आपल्याला सुरुवात म्हणजे दुसऱ्या शेपची सुरुवात करावी लागली नाही. आपण इथून सुरुवात केली होती तर ती इथे बघा, इथून अशी याप्रमाणे घेऊन इथे अशी आणि परत अशी केलेली आहे. म्हणजे कुठेही नीडल उचलायची आपल्याला गरज पडलेली नाही आहे. म्हणून सेंटरमधून सुरुवात केली होती. तर बघा, कुठेही आपल्याला गाठ मारायची गरज पडली नाही. पहा तुम्ही, हा जो आहे हा मध्ये स्टिच घेत आहे. इथे बघा, हे
हा लूप मोठा काढलेला आहे इथे. आता हा लूप असाच ठेवून याच्यात निडल अशीच ठेवायची आणि खाली त्याच्या जवळच अगदी त्याच्याच बॉटमला एक पुन्हा स्टिच घ्यायचा आहे. बघा हा स्टिच घेतलेला आहे. या स्टिचमधून आधीचा लूप परत काढून घ्यायचा आहे. बघा अडकवून घेतला आधीच्या लूपमध्ये आणि खालच्या हाताने जो थ्रेड आहे तो ओढून घेतलेला आहे. बघा याप्रमाणे गाठ बसलेली आहे याला आणि हा थ्रेड ओढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे गाठ आपल्या इथे हा शेप करून झालेला आहे. थ्रेड न तोडता तोच इथपर्यंत ओढून घ्यायचा आहे थ्रेड आणि या दुसऱ्या शेपला सुरुवात करायची आहे. बघा इथे आपल्याला डायरेक्शन चेंज करायची आहे तर छोटासा एक स्टिच घ्यायचा, अगदी छोटा बारीकसा स्टिच घ्यायचा इथे आणि डायरेक्शन चेंज करायचे. बघा इथे म्हणजे हा जो पॉइंट आहे तो आपल्या वर्कला अगदी चांगल्या प्रकारे येतो. पहा निडल फिरवून घेतलेली आहे. एक छोटासा स्टिच घ्यायचा आहे इथे आणि निडल फिरवून घ्यायची आहे. बघा निडलची डायरेक्शन चेंज होते. इकडे सुरुवात केलेल्या पॉइंटवर यायचं आहे. एकतर या साईडने वर्क सुरू करू शकता किंवा या साईडने वरच्या पानासाठी. बघा इथे पुन्हा एक छोटा स्टिच घेतला आणि निडलची डायरेक्शन चेंज केलेली आहे. पर्यंत करून झालेला आहे आपला आणि आता गाठ मारायची. तर पहा अशा प्रकारे ही गाठ बसली. आता आपण हे पुढचे दोन्ही डिझाईन करून घेऊया. ही डिझाईन सुद्धा याप्रमाणेच करायची आहे. आपल्याला सेंटरमधून स्टार्ट करायची आहे. सेंटरमधून स्टार्ट केल्यामुळे आपल्याला इथे कुठेही निडल उचलायची गरज पडत नाही किंवा कुठेही गाठ द्यायची गरज पडत नाही. ही एक साईडची पूर्ण एक पॅच पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला गाठ द्यावी लागते. त्यामुळे या सेंटरमधून सुरुवात करायची. सुंदर अशी ही आरीवर्क डिझाईन तुम्ही बॉर्डर म्हणून यूज करू शकतात. साडी बॉर्डर, स्लीव्स बॉर्डर, नेकलाईन बॉर्डर, नेकलाईन डिझाईन म्हणून या डिझाईनचा उपयोग करू शकता. तर अशा प्रकारे या पानांचा आकार पूर्ण का. पुढील वर्कसाठी बघा आता इथे हे जे डॉट्स आहे इथे सिक्वेन्स लावणार आहे. तर पहा ह्या सिक्वेन्स लावणार आहे, अँटिक सिक्वेन्स लावणार आहे. तर तुम्ही अँटिक सिक्वेन्स ऐवजी कुठलीही सिक्वेन्स वापरू शकता. आणि ह्या सिक्वेन्स लावण्यासाठी हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि त्याचे हे 8 पदर घेतलेले आहे व ही 5 नंबरची निडल घेतलेली आहे. तर पहा या प्रकारे बघा या प्रकारे या सिक्वेन्स लावणार आहे. ह्या सिक्वेन्स कशा लावायच्या यासाठी कुठला स्टिच आहे हा सिक्वेन्स लावण्यासाठी हे तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही हँड एम्ब्रॉयडरी क्लास 11 पहा. यामध्ये ह्या सिक्वेन्स कशा प्रकारे लावायच्या आहे त्यासाठी कोणता स्टिच घेतलेला आहे हे अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर पहा इथे 3च्या ऐवजी तुम्ही 4 सुद्धा सिक्वेन्स घेऊ शकता. हे थोडंसं लांब लांब वाटतं. 3 डॉट्स आलेले आहेत पण 4 सिक्वेन्स सुद्धा लावू शकता. ही जास्त लांब झालेली आहे तर मी इथे घेणार आहे. बघा इथे जवळच निडल काढते. नाही आधीचे ते 3 डॉट्स होते तर 4 बसतील निडल म्हणून जवळ काढते. आधी खूप लांब लांब झाली होती.
बघत आहे लिप्स भरूया. ही लॉंग स्टिच आहे, लॉंग फ्रेंच नॉट. फ्रेंच नॉटचे प्रकार, फ्रेंच नॉटचे इतर प्रकारसुद्धा हँड एम्ब्रॉयडरी क्लासमध्ये शिकवलेले आहे. या चॅनलवर अपलोडेड हँड एम्ब्रॉयडरी क्लासमध्ये हे फ्रेंच नॉटचे इतर प्रकार तुम्ही पाहू शकता. तर पहा, अशा प्रकारे सुंदर अशी आरी वर्क बॉर्डर तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि आवश्यक असल्यास शेअर करा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर भेटूया पुढील अशाच छानशा व्हिडिओमध्ये. ते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.